गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। माजी आमदार दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ धनराज महाले यांनी दिंडोरी पेठ विधानसभेतील जनतेला संबोधित केले। बघूयात काय म्हणताय। पेसा भरतीचा प्रश्न हा त्या ठिकाणी मार्गी लागलेला नाही। आपण बघितला असेल की जो काही निर्णय झाला तो निर्णय कंत्राटी पद्धतीवर झालेला आहे आणि कंत्राटी पद्धत म्हणजे ही पेसा भरतीवाल्यांसाठी योग्य असा निर्णय झालेला नाही। खरं तर कायमस्वरूपी हा निर्णय त्या ठिकाणी झाला पाहिजे। नक्कीच कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर याच्यामध्ये मुख्यमंत्री त्यांचं सर्व मंत्रिमंडळ यांच्या मार्फत या पेसा भरतीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम आमच्याकडून केलं जाईल। दिंडोरीमध्ये सत्कार समारंभ झाला, त्याकडे आपण कसं बघता? दिंडोरीमध्ये सत्कार समारंभ झाला याचा अर्थ असा होतो की काही न करता माझा उदो उदो करा, कोणताही प्रश्न मार्गी न लागता तालुक्यामध्ये अनेक असे प्रश्न आहेत ते तुम्ही आम्ही सर्व जनता बघते की खऱ्या अर्थाने एवढं मोठं पद असताना सुद्धा त्या ठिकाणी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने कोणतेही काम उभं राहिलं नाही। मोठ्या प्रमाणात काम त्या ठिकाणी झालं नाही आणि मग आता निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना कुठेतरी सवयीप्रमाणे त्या ठिकाणी नाटक करायचं, जाळीवर उड्या मारायच्या, कुठेतरी नाचायचं आणि वेगवेगळे विदूषक जशा प्रकारे करतात सर्कसीतला तशा प्रकारचे चाळे करून आणि जनतेला भुलवण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं आहे। कालही आपण जो सत्कार समारंभ झाला ते जर बघितलं असेल तर सर्वसामान्य जनतेला ते आवडलेलं नाही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्वतःच कार्यक्रम आयोजित करून आणि स्वतःचा सत्कार स्वतःच करून घेतला की काय असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो। मुंबई येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुलाखती झाल्या, त्यामध्ये गोकुळ झिरवाळ यांनी मुलाखत दिली, त्याबद्दल काय वाटतं मला? काल परवाही जो सत्कार समारंभ झाला त्या ठिकाणी आपल्याच काही मीडियाच्या लोकांनी त्यांना प्रश्न केले होते की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे आपल्याबरोबर राहतील का? त्यांनी ठामपणाने सांगितलं की नाही, तो माझ्याबरोबरच राहील, परंतु घरामध्ये किती विसंगती आहे हे कालच्या मुलाखतीवरून त्या ठिकाणी दिसतं। कारण काल ज्या काही आदरणीय शरद पवार साहेबांकडे मुलाखती झाल्या त्या मुलाखतींमध्ये गोकुळ झिरवाळ यांनी त्या ठिकाणी मुलाखतही दिली आणि मुलाखतीमध्ये त्या ठिकाणी त्यांचं नावही आपल्याला समोर दिसतंय। याचा अर्थ मुलामध्ये आणि वडिलांमध्ये एकोपा दिसत नाही आणि जरी एकोपा असेल परंतु ही घरातूनच मुद्दामून चाल आहे की काय की दोन्ही पक्षाकडे आम्हीच उमेदवार असा भासवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय। परंतु हे वरिष्ठ नेत्यांनी खास करून आदरणीय अजितदादा पवार यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की आपण ज्यांना खऱ्या अर्थाने दूध पाजतोय ती लोक आपल्याबरोबर आहेत का हे समजणे इतपत तर अजितदादा फार मोठे नेते आहेत आणि ते नक्कीच समजून घेतील। तुमची पुढची भूमिका काय? मी नक्कीच निवडणुकीच्या मागच्या काळामध्ये सांगितलं आहे, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमची सर्व शिवसेना पक्ष हे आम्ही कामाला लागलो आहोत। गेल्या 2 वर्षापासून ज्या दिवशी मी शिवसेनेत प्रवेश केला तो प्रवेश केल्यानंतर विधानसभेची निवडणूक त्या ठिकाणी मी लढण्यासाठी जे काही जनतेपर्यंत जाता येईल, जनतेला भेटता येईल, आम्ही मधल्या काळामध्ये संवाद दौरे केले, आणखीनही चालू आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे। त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे जे काही ठोस निर्णय आणि निर्णय घेण्याची क्षमता आणि ते अंमलात आणण्याची क्षमता ती त्या माणसामध्ये या ठिकाणी जनतेला दिसून येते आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर खास करून प्रेम करणारी लोकांची संख्या त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे।
जनतेमध्ये तर ज्या आपल्या भगिनी आहेत, महिला आहेत, त्यांच्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वातावरण होतंय. कारण अनेक जे विरोधक आहेत त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही बंद पडावी यासाठी अनेक प्रयत्न त्या ठिकाणी केले, परंतु ते अयशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिसले असतील. आणि म्हणून सातत्याने ही योजना चालू राहावी यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व नेते यांच्या पाठीमागे जनता खंबीरपणाने उभी आहे. आणि म्हणून ही निवडणूक मी लढणारच आहे आणि निवडून पण येणार आहे याची मला स्वतःला माझ्या जनतेच्या आशीर्वादाने गॅरंटी आहे. मी मागेही बोललो होतो की ही सगळी नौटंकी आहे. खऱ्या अर्थानं तर विधानसभा उपाध्यक्षपद हे एवढं मोठं पद असताना मागच्या काळामध्ये पेसा भरती असेल किंवा धनगर आणि आदिवासी समाजाचं आंदोलन असेल, याबाबत कोणतेही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले नाही. आणि आता मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठंतरी लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. त्यामधूनही फार काही साध्य झालं असं तुम्ही बघितलं असेल की आपल्याला काही दिसत नाही. पेसा भरतीचा जो निर्णय आहे तो कोर्टामध्ये जरी प्रलंबित असला तरी ह्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सर्वच जे मंत्रीगण आहेत त्यांना अडचणीत आणून हा जो काही प्रयोग केला तो अयशस्वी प्रयोग असा म्हणावे लागेल. कारण पेसा भरती ही कंत्राटी पद्धतीवर म्हणजे फक्त टांगती तलवारच त्या पेसा भरतीच्या विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि त्याच्यापुढे ठोस निर्णय व्हावा यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांचे सर्व मंत्रिमंडळ यांच्याकडे मी नक्कीच त्याचा पाठपुरावा करेन. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.